जालन्यात खळबळ, किरकोळ कारणावरून तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला। शहरातील औरंगाबाद चौफुली परिसरातील तौहीद पेट्रोलियम जवळची घटना। जालना शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच आता एका तरुणावर किरकोळ कारणावरून चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेत एका 27 वर्षीय तरुणावर धारदार चाकूने वार करण्यात आले असून यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे। जालन्यातील औरंगाबाद चौफुली परिसरातील तौहीद पेट्रोलियम जवळ ही रक्ताळलेली घटना घडली। अझहर शेख अब्दुल, वय वर्ष 27, राहणार मदिना मस्जिद जवळ एकता चौक, चंदन झिरा असे जखमी तरुणाचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार अझहर शेख हा औरंगाबाद चौफुली परिसरात असताना काही जणांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केली, मात्र अझहरने पैसे देण्यास नकार दिला। याच गोष्टीचा राग मनात धरून संशयित आरोपींनी त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला चढवला असा आरोप अझहरच्या नातेवाईकांनी केला आहे। हा हल्ला इतका भीषण होता की चाकू थेट अझहरच्या तोंडावर लागला, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे। घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती। जखमी अझहरला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। सध्या त्याच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत। माझ्या मुलाकडे संबंधित आरोपी विनाकारण पैशांची मागणी करत होते, त्याने पैसे दिले नाहीत म्हणून त्याच्यावर असा जीवघेणा हल्ला करण्यात आला। संबंधित संशयित आरोपींवर आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती जखमीच्या आईने प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून हल्लेखोर नेमके कोण होते आणि यामागे आणखी काय जुने कारण होते का याचा शोध पोलीस घेत आहेत। भर चौकात घडलेल्या या घटनेमुळे जालना शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। मेरा नाम नसीम, बेटे का नाम शेख अजहर। ये पेट्रोल पंप पे गया था, इन्हें उसको हटक से आके मारा। हरदम बोलता मेरे पैसे दे, मेरे को पैसे दे, मेरे को पैसे दे, मेरे बच्चा कहाँ से पैसे देगा। इन्हें आप बोला कि मैं आप तो तू बच गया, आप कभी तूने केस करा तो मैं तेरे जान से खत्म करूंगा। हाँ, ये धमकियां देता बार बार। पहले भी ऐसी धमकी दिया था इन्हें, तो हमने दिल पे लिए नहीं थे। और इस पे बहुत गुना दाखिल हुए हुए, ये किसको भी हथियार लेके फिरता, धौसा मारता। नहीं, किसको भी धौसा मारता। इसके पास सब रहता, पिस्तौल रहते, हथियार रहता, सब रहता। इसके जेब में रहता। आसिम नाम है उसका, चंदन झिरे का। राबिया मस्जिद के पास रहता। इसका मेरे को इंसाफ दिलाना, नहीं तो मैं पुलिस स्टेशन में आत्महत्या कर लूंगी। मेरे बच्चे के पीछे कोई नहीं है, मेरे बच्चे की उम्र भी ज्यादा नहीं है। अब इन्हें बोला केस गिस करेंगे तो मैं जान से खत्म कर डालूंगा। ये बार बार काय के पैसे मांगता मेरे बच्चे को। मेरे बच्चे हाथ मजदूरी करते, कमाते, खाते। इसका मेरे को इंसाफ दिलाना। क्या नाम है आपका? मेरा नाम नसीम।